सोशिओलॉजीमध्ये एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे इंटरसेक्शनॅलिटी. म्हणजे जेंडर तसं स्वतःमध्ये एक इश्यू आहे, पण जेंडरचं इंटरसेक्शन हे कास्ट, क्लास, एथेनिसिटी, रिलिजियस बॅकग्राऊंड, ट्रायबल बॅकग्राऊंड किंवा दुसऱ्या पण ॲस्पेक्टसोबत होऊ शकतं आणि याला किम्बर्ले क्रेन्शॉ यांनी इंटरसेक्शनॅलिटी असं म्हटलं आहे. लक्षात घ्या की ज्या ब्लॅक वुमन असतात त्यांना सेक्सिझम आणि रेसिझम हे दोन्ही प्रॉब्लेम सहन करावे लागतात, म्हणून इंटरसेक्शनॅलिटी. तुम्ही जर भारतामध्ये आले तर बाबासाहेब कास्ट इन इंडियामध्ये काय सांगतात की इंडोगॅमी जे असतं ते कास्ट आणि पेट्रियार्कीचं काय ॲक्च्युली इंटरसेक्शन आहे. मग यांच्यापासून प्रेरणा घेऊन ॲक्च्युली एक उमा चक्रवर्ती सोशिओलॉजिस्ट आहेत, त्यांनी ब्राह्मणिकल पेट्रियार्कीचा कॉन्सेप्ट मांडला आणि त्यांनी मग त्याच्यामध्ये जेंडर आणि कास्ट कसं ॲक्च्युली इंटरसेक्ट करतं आणि प्लस याला कसं लिगल म्हणजे इकॉनॉमिक आस्पेक्ट आहेत, लिगल आस्पेक्ट आहे आणि रिलिजन त्याला कसं जस्टिफाय करतं हे पण सांगितलेलं आहे. तशाच प्रमाणे त्याच्यानंतर शर्मिला रेगे आणि गेल ऑम्वेट पण क्लास, कास्ट आणि जेंडर हे कसं इंटरसेक्ट करतं याबद्दल चर्चा करतात.